फक्त 25 दिवसामध्ये माझ्या मिस्टरांची शुगर 300 वरून 80 वर आली आणि त्यांचं 5 किलो वजन कमी झालं. तीही मिश्र धान्याची भाकरी खाऊन. पण त्या भाकरीसोबत आम्ही अजून काय-काय फॉलो केलं ते आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच जणांनी मला डिटेल माहिती विचारलेली आहे, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. चला तर मग या खास व्हिडिओला सुरुवात करूया. जुलै महिन्यामध्ये आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि यावेळी एकमेकांना गिफ्ट आणि कपडे वगैरे घेण्यापेक्षा असं ठरवलं की आपण आपलं बॉडी चेकअप करून घेऊया. कारण काय आम्ही वर्षातून एकदा करत असतो. एखादी गोष्ट नंतर कळण्यापेक्षा आधी कळलेली बरी, म्हणजे त्यावर उपाय तरी करता येतात. तर मग हे ठरवल्यानंतर आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो आणि आमच्या दोघांसाठी ज्या कुठल्या टेस्ट आवश्यक आहेत त्या लिहून द्या, आम्हाला पूर्ण बॉडी चेकअप करायचे असं सांगितलं. तर मॅडमनी गरजेनुसार आम्हाला टेस्ट लिहून दिल्या. तर मेट्रोपोलिस लॅबवरनं आम्ही हे रिपोर्ट केले. त्यांचे रिपोर्ट ॲक्युरेट असतात म्हणून, आणि 10,000 रुपये याला लागले दोघांच्याही रिपोर्टला. सर्व प्रकारचे रिपोर्ट यामध्ये केलेले. मिस्टरांबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर त्यांचे रिपोर्ट आले आणि अगदी त्यामध्ये शुगरचे रिपोर्ट जे होते ते खूपच खराब आलेले. अगदी जेवणाआधीची शुगर 150च्या जवळपास आणि जेवणानंतरची 300च्या वरती. HbA1cचा रिपोर्ट देखील 8.6चा होता. ते पाहून तर मी खूप घाबरले होते. त्यांना तसा कुठलाही त्रास होत नव्हता, पण रिपोर्टचे आकडे पाहून खूपच भीती वाटली. लगेचच आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना ते रिपोर्ट दाखवायला गेलो. तर मॅडमनी हिस्ट्री विचारली. तेव्हा 2 महिने ते बाहेर होते ऑफिसच्या कामासाठी, जनगणनेसाठी. त्यानंतर ऑफिसचं ट्रेनिंग होतं. तर यावेळी बाहेरचं खूप खाण्यात आलं. ट्रेनिंगला देखील नाश्ता, जेवण सगळं काही तिकडचंच होतं. त्यामुळे अशी ही शुगर वाढून गेली. मग मॅडम म्हटल्या की आता लगेचच तुमचे जे डायबेटॉलॉजिस्ट आहेत, शुगरचे डॉक्टर आहेत, त्यांना न दाखवता तुम्ही एक 15 दिवस योग्य डाएट करून पहा, चालणं ठेवा, एक्सरसाइज करा आणि फरक पडतोय की नाही ते बघा. जर फरक पडला तर ठीक, आणि जर नाही पडला तर मग लगेच तुम्ही तुमच्या डायबेटॉलॉजिस्टकडे हे रिपोर्ट घेऊन जा आणि त्यांना सांगा. मग आम्ही पण तसंच ठरवलं की आधी आपण स्वतः प्रयत्न करूया. कारण त्यांना जेव्हा शुगर डिटेक्ट झाली होती तेव्हा लगेचच आम्ही गोळ्या सुरू केल्या. म्हणजे त्यांना त्यावेळी अगदी 180 शुगर डिटेक्ट झाली होती 5-6 वर्षाआधी. पण त्या डॉक्टरनी लगेच गोळ्या सुरू करून दिल्या. त्यावेळी त्यांनी असं सजेशन नाही दिलं की तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित ठेवा किंवा एक्सरसाइज करा. स्वतःकडे आधी लक्ष द्या. स्वतःला 1 महिना देऊन बघा आणि मग शुगर जर कमी होत असेल तर ठीक. पण तसं झालं नाही आमच्यासोबत. लगेचच गोळ्या सुरू झाल्या आणि हे पण कंटिन्यू त्या गोळ्या घेत राहिले. पण यावेळेस मॅडमनी सांगितलं की तुम्ही जर डॉक्टरांकडे गेले की ते 300च्या वरची शुगर बघून लगेचच इन्सुलिन देतील किंवा गोळ्यांचा डोस वाढवतील. त्यापेक्षा तुम्ही स्वतः आधी 15 दिवस प्रयत्न करा आणि त्यानंतर बघूया काय होतंय ते. आणि मग मी ठरवलं की आजपासून 1 महिना तरी आपण स्ट्रिक्टली काही गोष्टी पाळायच्यात. तर आपण चपाती आणि भात बंद करायचं. साखर तर मी त्यांना देतच नव्हते. शुगर फ्रीचा चहा राहायचा. तर मग आता चपाती बंद केल्यावर भाकरी कोणती खायची? ज्वारीची भाकरीने शुगर कमी होत नाही. कारण हे रिपोर्ट करण्याच्या आदल्या दिवशीच मी त्यांना कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी दिली होती. तर ते खाऊन असे रिपोर्ट आले. जर चपाती आणि एखादी वेगळी भाजी दिली असती तर रिपोर्ट काय असते, नाही का? तर मग नुसती ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शुगर कमी होत नाही. बाजरीची भाकरी आमच्या घरी जास्त आवडत नाही. नाचणीच्या भाकरीचं पीठ चांगल्या पद्धतीने वळत नाही, व्यवस्थित भाकरी टाकता येत नाही झटकीपट. तर मी थोडा अभ्यास करून असं ठरवलं की आपण हे सगळे पिठं एकत्रित करून अगदी कमीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे सगळे पिठं किंवा सगळे धान्य एकत्रित करून त्याचं पीठ बनवूया. मी याआधी देखील हे केलेलं आहे आणि तेव्हा देखील चांगला फरक जाणवला होता. पण आपण कसं आहे, सातत्याने ह्या गोष्टी करत नाही. थोडा फरक पडला, सगळं काही सुरळीत झालं की मग बंद करून टाकतो. पण म्हटलं यावेळेस अजिबात तसं करायचं नाहीये. आपण स्ट्रिक्टली पाळायचं आहे आणि दोघांनी मिळून पाळायचं आहे. आणि कुठला पदार्थ खाल्ल्यानंतर शुगर स्पाइक होणार नाही आणि वजन देखील कमी होईल, वारंवार भूक लागणार नाही, अशा सगळ्या गोष्टी सर्च केल्या, त्याचा अभ्यास केला. आणि त्यानंतर वजन आणि शुगर कमी करण्यासाठी कुठल्या पालेभाज्या, फळभाज्या, प्रोटीनसाठी कुठले पदार्थ आवश्यक आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती केली, सगळं प्रॉपर लिहून घेतलं. आणि त्यानंतर मग एक धान्य तयार केलं भाकरीसाठी. त्यामध्ये 2 किलो ज्वारी, 1 किलो नाचणी, 1 किलो हिरवे मूग, अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो जवस आणि 50 ग्रॅम मेथी दाणे, असं हे प्रमाण तयार केलं. आणि त्यानुसार धान्य आणून गिरणीतून ते दळून आणलं. फक्त यामध्ये जवस जे आहे भाजून घ्यायचं, कारण ते तेल सोडतं ना, त्यामुळे ते थोड्या वेळ भाजून थंड झाल्यावर मग या धान्यामध्ये मिक्स करून तशा पद्धतीने पीठ दळून आणायचं. हे एका साईडला केलं. त्याचबरोबर सीड्सचा मुखवास तयार केला. सर्व प्रकारचे सीड्स घेतले. त्यामध्ये बडीशेप, ओवा, तीळ,
पंपकिन सीड्स, सगळे जे सीड्स आहेत ते घेऊन एक मुखवास तयार केला. त्यामध्ये बरेच जण म्हणतात की चिया सीड तसे भाजून खाऊ नये, तर मग तुम्ही स्किप देखील करू शकता. तुम्ही हवं तर चिया सीड आपल्या या भाकरीच्या पिठामध्ये ॲड करून तसे देखील दळून आणू शकता. आता ही पूर्वतयारी केली, सगळी माहिती लिहून घेतली आणि त्यानुसार आपण 1 महिना स्ट्रिक्टली हे फॉलो करायचं असं ठरवलं. तर यांना शुगरच्या गोळ्या आहेत. सकाळी आणि रात्री त्यांची गोळी असते आणि त्यांना भूकही लागते. त्यामुळे म्हटलं कुठलंही जेवण आपल्याला स्किप करायचं नाहीये. नाश्ता पण नाही, दुपारचं जेवण पण नाही आणि रात्रीचं जेवण पण नाही. तिन्ही टाईम मी तुम्हाला जेवण देणार आहे. फक्त त्यामध्ये आपल्याला फक्त एक भाकरी करायची आहे. 60 ते 80 ग्रामच्या मध्ये पिठाची एक भाकरी आणि त्यामध्ये भरपूर पालेभाज्या, फळभाज्या याचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे मी ठरवलं आणि अगदी 19 तारखेपासून या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर आता बघूया मिस्टरांचा रुटीन 1 महिन्याचा. तर यामध्ये सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी, नंतर फ्रेश व्हायचं, ब्रश करायचा आणि मग भिजवलेले मेथीदाणे 1 चमचा त्याचं पाणी आणि ते मेथीदाणे खायचे. हे आठवड्यातून 3 वेळा दिले. 4 भिजवलेले बदाम, 4 काजू, 4 अक्रोड. हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर किंवा कढीपत्त्याची पानं असली फ्रेश तर ती हप्त्यातून 2-3 वेळा 4 ते 5 पानं चावून खायची. हे सकाळच्या वेळी केल्यानंतर 1 घंटा आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. अर्धा घंटा एक्सरसाइज आणि अर्धा घंटा वॉकिंग. आता सुरुवातीला वॉकिंगच केली कारण रनिंग करणं शक्य नाहीये. हळूहळू गोष्टी करत जायच्या. तर आता म्हटलं पावसाळ्याचे दिवस आहेत. लगेचच आपल्याला कारण सुचतं की बाहेर पाऊस आहे, मी फिरायला कसा जाऊ? त्यासाठी ट्रेडमिल घेतलं. म्हणजे एकमेकांना आम्ही कारणं सांगणार नाही की आता मी कसं फिरू, आता मी कसं चालू. आता ट्रेडमिल आहे घरात. सकाळच्या वेळी अर्धा तास एक्सरसाइज आणि अर्धा तास ट्रेडमिलवर चालणं फास्ट, अगदी घाम येईपर्यंत. हे केलं 1 घंटा. त्यानंतर परत फ्रेश व्हायचं, आंघोळ वगैरे झाले की नाश्त्याची वेळ येते. नाश्ता 8:30 ते 9:30च्या दरम्यान. त्यामध्ये जे तयार केलेलं पीठ आहे त्याच पिठाची एखादी भाकरी किंवा भरपूर भाज्या घालून तयार केलेलं थालीपीठ. पिठाचं प्रमाण 60, 70, जास्तीत जास्त 80 एवढंच घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचा नाश्ता, त्यामध्ये उकडलेलं अंड, पनीर, पालेभाज्या, फळभाज्यांचा वापर. आता दुपारच्या जेवणाला म्हणजे टिफिनला देण्यासाठी हीच एक भाकरी, कुठलीही पालेभाजी, फळभाजी आणि सलाद. सलादमध्ये टोमॅटो, गाजर, काकडी. त्यानंतर ऑफिसमधून घरी आल्यानंतर ग्रीन टी, ब्लॅक कॉफी आणि जेवणासाठी सलाद. अशाच पद्धतीने एक भाकरी आणि कुठलीही पालेभाजी, फळभाजी. भाजीची क्वांटिटी जास्त. आता सुट्टीच्या दिवशी कुठला फरक केला तर दुपारच्या वेळी भूक लागते तर मग फुटाण्याची डाळ, शेंगदाणे हे इन्क्लूड केले. त्याचबरोबर फळांमध्ये म्हणाल तर पेरू जास्तीत जास्त खाल्ले. पेरू, जांभूळ, सफरचंद पण जास्त प्रमाणात पेरू खाल्लेले आहेत. तर प्रत्येक वेळेस जेवणासाठी हीच भाकरी खाल्लेली आहे किंवा याच पिठापासून बनवलेला पदार्थ खाल्लेला आहे. या व्यतिरिक्त चपाती, भात खाल्लेला नाहीये. हे स्ट्रिक्टली फॉलो केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस जेवण केल्यानंतर एक 5-10 मिनिटं बसलं की त्यानंतर अर्धा तास वॉकिंग केलेली आहे. हीच एक महत्त्वाची आणि सिक्रेट ट्रिक आहे वजन कमी करण्याची, शुगर कमी करण्याची, शुगरला स्पाइक न होऊ देण्याची. जेवण केल्यानंतर 10-15 मिनिटं बसलं की लगेचच अर्धा तास वॉकिंग केलंय. आता तुमच्याकडे ट्रेडमिल नसेल तर तुम्ही घरातल्या घरात किंवा बाहेर जाऊन करू शकता. अर्धा तास ट्रेडमिलवर चालणं. तेव्हा फास्ट चालायचं नाहीये कारण जेवण झालेलं आहे. चालणं, शरीराला ॲक्टिव्ह ठेवणं, थोडं हातपाय हलवणं, जेणेकरून जे खातोय त्याचं फॅटमध्ये रूपांतरण नाही झालं पाहिजे, ऊर्जेत झालं पाहिजे आणि शुगर स्पाइक झाली नाही पाहिजे. तसंही आपण जी भाकरी केलेली आहे त्या भाकरीमध्ये हाय फायबर, भरपूर प्रथिने, लोह, जीवनसत्व आहेत आणि ही भाकरी खाल्ल्यानंतर, ती शरीरात गेल्यानंतर ती हळूहळू पचायला सुरुवात होते. तिचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. त्यामुळे शुगर अशी एकदम स्पाइक होत नाही. ही भाकरी खाल्ल्यानंतर किंवा योग्य आहार घेतल्यानंतर लगेचच 2 दिवसामध्ये शुगर जी आहे त्यांची 150च्या खाली आली आणि त्यानंतर परत वाढलीच नाही. आताची लेवल ही आहे की शुगर जी आहे 80, 78 अशी येते. जेवण झाल्यानंतरही 2 तासांनी चेक केल्यावर जास्तीत जास्त आता ती 100, 105, 110 पर्यंत जाते. तर हा असा फरक पडलेला आहे. पण नुसती भाकरी खाऊन का? तर नाही. भाकरी खाल्ली त्याबरोबर भरपूर पालेभाज्या, फळभाज्या, फळं देखील खाल्ली. त्याचबरोबर सुकामेवा, अंडी, मासे, चिकन ह्या गोष्टी प्रोटीनसाठी खाल्ल्या. त्याचबरोबर व्हेज असाल तर पनीर, सोया चंक्स, दही, बेसन पिठाचा देखील जास्त प्रमाणात वापर केला. फळभाज्यांमध्ये भोपळा, कारलं, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या मी त्यांना दिल्या
आणि याचाच परिणाम असा हा चांगला जाणवून आला. आणि यामुळेच त्यांचं अगदी 25 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी झालं आणि शुगर देखील कमी झालेली आहे. अगदी जेवणाआधीची शुगर 78, 80 अशा पद्धतीने आता येते. आणि हा असा बदल झाल्यामुळे त्यांच्यामध्ये पण खूप बदल झालेला आहे. आधी वारंवार खूप घाम यायचा. रात्रीचं पण खूप वेळ युरिनला जावं लागायचं. सकाळी उठल्यावर तोंड असं सुजलेलं वाटायचं. ते आता बिलकुल वाटत नाहीये. फ्रेश वाटतंय. पोट देखील त्यांना हलकं वाटतंय. तर असे चांगले बदल घडलेले आहेत. तर हे जे सगळं काही प्लॅनिंग मी केलं, ते त्यांनी स्ट्रिक्टली फॉलो केलं, तेव्हा कुठे हे शक्य झालेलं आहे. मी कुठली डॉक्टर नाहीये, पण माझ्या अनुभवातून मी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाय आणि याचा फायदा झाला आम्हाला. आणि ज्यांना कुणाला याचा त्रास असेल, शुगर असेल किंवा वजन कमी करायचं असेल, तर त्यांनी नक्की याचा उपयोग ते करून घेऊ शकतात. खरंच प्रयत्न केला तर होतं कुठलंही. जर प्रयत्न केलाच नाही आणि होतच नाही असं म्हटल्यावर तर काहीच होत नाही. आता बरेच जण माझ्याकडे पॉइंट करतील, की माझं पण वजन वगैरे वाढलेलं आहे. हो, मला माहिती आहे आणि मी देखील प्रयत्न करत आहे. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जेवणानंतर तयार केलेला सीड्सचा मुखवास 1-1 चमचा खाल्लेला आहे. तो देखील अन्न पचन करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक जेवणानंतर 1-1 चमचा म्हणजे दिवसभरात 4 ते 5 चमचे तो खाल्ला जातो. त्यातूनही बरेच जीवनसत्व मिळतात. तर अशा पद्धतीचं हे रुटीन मी तयार केलं. जास्तीत जास्त प्रोटीन शरीराला मिळावेत, कारण आपण एक्सरसाइज करतोय. त्यासाठी पालेभाज्या, फळभाज्या याचाच मी वापर केलाय. कुठलं दुसरं प्रोटीन वगैरे घेतलेलं नाहीये आणि त्यांच्या शुगरच्या ज्या गोळ्या आहेत, ते कंटिन्यू घेत आहेत. आम्ही गोळ्या कुठेही स्किप केलेल्या नाहीयेत. तर अशा पद्धतीचं हे रुटीन फॉलो करून आम्हाला हे अशा पद्धतीचं यश आलेलं आहे. तर आम्ही दोघांनीही सोबत रिपोर्ट केले होते. तर माझे रिपोर्ट कसे आले किंवा मला हे रुटीन फॉलो करून काय फरक पडला, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा. जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच त्यावर व्हिडिओ तुम्हाला मिळेल. चला तर मग आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.